सभापती महोदय, निरंजन डावकरे. प्रश्न क्रमांक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची तुलना औरंगजेबासारख्या क्रूर प्रशासकासोबत करणं हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्या प्रकारे तुलना केली त्याचा मी निषेध व्यक्त करतो. निरंजन डावकरे. निरंजन डावकरे. विरोधी पक्षनेते तुम्हाला मान्य आहे का मुख्यमंत्र्यांचा अपमान करणं? सभापती महोदय याच्यावर चर्चा करायची असेल तर चर्चा चांगली होऊ शकते. माझं व्यक्तिगत मत असं आहे की कोणावरही व्यक्तिगत त्यातल्या त्यात औरंगजेबाचं नाव आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं घेऊ नये. पण हे राज्य सरकार औरंगजेबीचं वृत्तीचं आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. परंतु देवेंद्रजी राज्याच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांना असं अपमानास्पद, कारण मला माहित आहे एकदा मान्य उद्धवजींना केंद्रीय मंत्री राणेसाहेब बोलले होते त्यावेळेस प्रशासनाने कारवाई केली होती. माझं मत असं आहे की व्यक्तिगतरित्या तेही देवेंद्रजी फडणवीसांना औरंगजेब ह्या नावाने बोलणं चुकीचं आहे हे मीही मान्य करतो. पण हे माझं मत आहे. या संदर्भामध्ये प्रवीण दरेकर, अमोल मिटकरी आणि विरोधी पक्ष नेते बोललेले आहेत. शासनाने भूमिका सांगितलेली आहेत आणि शासनाने एकदा भूमिका जाहीर केल्याच्या नंतर आता मग सरकारच्या वतीने कारवाई करतो असं महसूल मंत्री माननीय सभापती महोदय, आपण जरा जागेवर बसा. महसूल मंत्री सभापती महोदय, मी त्या पत्रकार परिषदेमध्ये होतो. रत्नागिरी याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये नाही, सिंधुदुर्ग मधून एक दिवस अगोदर बरोबर आहे. पुढून मी रत्नागिरीलाच होतो आणि त्या ह्याच्यामध्ये पत्रकारांचे जे काही प्रश्न येत होते जे नेहमी येतात, तुम्हाला येतात, आम्हाला येतात, आणि अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन दादा सपकाळ यांना त्यांनी तो प्रश्न विचारला की फरक काय मागच्या सरकारमध्ये आणि या सरकारमध्ये फरक काय, आणि त्याच्या अगोदरच औरंगजेबाचा उल्लेख झाला आणि त्यांनी स्पष्टपणे औरंगजेबाचा त्याच्यासारखा क्रूर प्रशासक नाही, एवढंच नव्हे तर औरंगजेबाने त्याच्या वडिलांना, त्याच्या भावाला आणि जे काय सगळं त्यांनी इतिहासाची सगळे दाखले त्यांनी ते म्हणाले. आणि त्याच वेळेला हा प्रश्न आला की सध्याचं शासन काय, त्यावेळेला त्यांनी मुख्यमंत्र्यांचं नाव घेतलेलं नाही, हे मी फार जबाबदारीने सांगतोय. आणि आता काही चेक करता येतं कारण ते सगळं ह्याच्यावर असतंच की आपल्या पत्रकारांकडे असतं, म्हणजे आपल्याला काय वाटते त्यापेक्षा तेच फार हुशार असतात सगळे, आणि आपल्याकडचे तर जास्त हुशार आहेत, आपल्याला माहिती आहेत. त्यामुळे त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचं नाव नाही घेतलं. ते हे मात्र जरूर बोलले की एक मिनिट, शासन 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 आणि म्हणून आपण चेक करा, म्हणून मी म्हटलं की आपण चेक करा. आता मिळतं सगळं, मी खोटं सांगून काय, मला काय मिळणार आहे. परंतु मी त्या ह्याच्यामध्ये होतो म्हणून आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतोय की अशा पद्धतीचं व्यक्तिगत कुठल्याही व्यक्तीच्या विरोधामध्ये त्यांनी कसलंही वक्तव्य केलेलं नाही. त्यांनी हे मात्र जरूर म्हणालेले आहेत की आताचं शासन, आताचं सरकार हे त्या प्रवृत्तीचं आहे, हे ते मात्र नक्कीच म्हणालेले आहेत आणि त्यांनी काही चुकीचं म्हणालेलं नाही. शशिकांत शिंदे. सभापती महोदय, या सदनामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाबत जे वक्तृत्व केलं गेलं त्यांची तुलना औरंगजेबाबरोबर केलेली आहे. त्या बाबतीमध्ये निश्चितपणाने औरंगजेबाची तुलना कोणत्याही व्यक्तीची किंवा कोणत्याही मोठ्या पदाच्या व्यक्तीशी होऊ नये या बाबतीमध्ये निश्चितपणाने आम्ही समर्थन करतो. फक्त एकच विषय असा आहे की या विषयाच्या धरून जो काही दिवस औरंगजेबाचा विषय आता सातत्याने गाजतोय, आता म्हणणं असं आहे की ज्या औरंगजेबाला स्वतःच्या भूमीमध्ये शेवटचा श्वास घेता आला नाही,
तो मराठ्यांचा पराक्रम सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. 27 वर्ष या महाराष्ट्राच्या मराठ्यांनी औरंगजेबाला या महाराष्ट्राला जिंकू देता आलं नाही. त्याला शेवटी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःचा शेवट अगदी दुःख अंतर्करणाने खचून जाऊन मी महाराष्ट्राला पराभूत करू शकलो नाही म्हणून त्याला शेवटचा श्वास याच महाराष्ट्राच्या भूमीमध्ये स्वतःला दफन करून घेता आला. मी एक मिनिट मी सांगतो ना, त्यामुळे मी तुलना करत नाही. मला एकच काय म्हणायचं आहे, आज मला वाटतं शशिकांत शिंदे साहेब आपण मुद्दा सोडून मी तुलना दुसरीकडे करत चर्चा भरकटणार नाही, काळजी घ्या. आज औरंगजेबाच्या या थडग्याला आपण पूर्ण भाषण संरक्षण केलं. देण्याच्या मुद्द्याशी- बाबतीमधला निर्णय सरकारला घ्यावा लागतोय. कायदा सुव्यवस्था ही भूमिका बघून सुरक्षा या ठिकाणी घ्यावी लागते. माझं म्हणणं आहे की जो औरंगजेबाचा विषय मुख्यमंत्र्यांची तुलना झाला त्याचा मी समर्थन करत नाही. त्याचा निश्चितपणे आपण निषेध केला, तो निषेध रास्त आहे. महसूल मंत्री- परंतु सरकारने महसूल मंत्री बोलतील. आपण जरा जागेवर बसा, आपण जरा जागेवर बसा, प्रसाद लाड बसा. माननीय सभापती महोदय, माननीय सभापती महोदय, खाली बसा. माननीय सभापती महोदय, माननीय मुख्यमंत्र्याबद्दल जे काही आक्षेपार्ह वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं आहे, हे जर आपल्या निदर्शनास आलं तर नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल आणि गंभीर दखल शासनाने घेतली आहे. प्रश्न उत्तरे प्रश्न क्रमांक 1, 2. सभापती महोदय, प्रश्न क्रमांक 1, 2. सभापती महोदय, छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या या प्रश्नाला मी खरं तर शासनाचा आभार व्यक्त करीन की त्यांनी तलाठी भरती संदर्भातल्या उत्तरामध्ये अतिशय सकारात्मक भूमिका ही शासनाने मांडलेली आहे. मला त्याला जोडून प्रश्न एवढाच आहे की जशी तलाठी भरतीच्या संदर्भातली आपण शासनाची भूमिका घेतलेली आहे, त्याप्रमाणे इतरही पदांच्या भरतीबद्दल शासन त्या विद्यार्थ्यांना संधी प्रदान करणार का? आणि दुसरा प्रश्न सभापती महोदय की महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात प्रशिक्षण केंद्र आणि कौशल्य विकास केंद्र हे निर्माण करणार का? सभापती महोदय, यामध्ये तलाठी या विषयाचा जो प्रश्न होता त्यामध्ये सीमा भागातील 391 उमेदवारांनी अर्ज केले होते. त्यांना सर्वांना संधी देण्यात आली आणि माननीय निरंजन डावकर साहेबांनी सांगितलं की सीमा भागातील आपल्या मराठी बांधवांना, तिथल्या सुशिक्षित बेरोजगारांना जे जे आपले निकष आहेत, ज्या ज्या परीक्षेचे जे निकष असतात त्या निकषावर प्राप्त असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना, सर्व त्या ठिकाणी उमेदवारांना शासनाने आदेश काढून त्या ठिकाणी त्यांना संधी दिलीच आहे. शासनाची भूमिका स्पष्ट आहे की कर्नाटक सीमेमधल्या मराठी भाषिकांना रोजगाराच्या संधी करता, नोकरी करता सर्वच प्रकारची मुभा ही शासनाने दिली आहे आणि तलाठी भरतीमध्ये तर आम्ही त्यांना सामावून घेतलेला आहे. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे तलाठी भरतीमध्ये शासनाने संधी उपलब्ध करून दिले, त्याप्रमाणेच इतर पदांच्या भरतीबाबत शासन महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना संधी प्रदान करणार आहे का? एक प्रश्न. दुसरा सभापती महोदय, महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागातील विद्यार्थ्यांना त्यांना उच्च शिक्षण व स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारी करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात प्रशिक्षण केंद्र तसेच कौशल्य विकास केंद्र निर्माण करण्याबाबत शासन कारवाई करणार आहे का? दुसरा प्रश्न आहे. आणि सभापती महोदय, तिसरा प्रश्न आहे, महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागाची गरज लक्षात घेऊन मराठी भाषिक विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाकडून नवीन सरकारी महाविद्यालय स्थापन करण्याची घोषणा केली होती. तत्काळ